मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरतीबद्दल एक चर्चा करणार आहोत. जी अपडेट आलेली आहे वृत्तपत्र या ठिकाणी जे लोकमत न्यूज नेटवर्क आहे या वृत्तपत्रामार्फत ही अपडेट देण्यात आलेली आहे. कोणतं या ठिकाणी विभागामार्फत ऑफिशियल अपडेट नाही, फक्त वृत्तपत्रामार्फत ही अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हेडलाईन मध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार, परंतु ही भरती या ठिकाणी थोड्याच दिवसात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. संपूर्ण माहिती काय आहे आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे, बघू शकता स्क्रीनवरती बघत आहात तुम्ही. लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर बघू शकता. कोल्हापूर राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड म्हणजे रिक्त गृहरक्षक म्हणजे होमगार्ड रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. लवकरच सुरू होणार आहे सांगितलेलं आहे. काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. म्हणजे हे स्पष्ट झालेले आहे की जी ही गृहरक्षक दलाची जी भरती आहे होमगार्डची, ती पोलीस भरतीची प्रक्रिया झाल्याच्या नंतर दिलेली आहे. बघू शकता पोलीस भरतीमध्ये काही गुणांनी म्हणजे या ठिकाणी थोड्याच गुणांवरून हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाणार आहे. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढविण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाने महासमादेशक रितेश कुमार यांनी दिलेले आहे. आणि या ठिकाणी महासमादेशक कोण आहे गृहरक्षक दलाचे? तर रितेश कुमार आहे, हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला विचारले जाऊ शकतं पोलीस भरतीला. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयास सोमवारी दिनांक 27 तारखेला भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतलेला आहे. पुढे काय देण्यात आलेले आहे बघू शकता. राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत. किती? 54,000 जागा मंजूर आहेत. त्यापैकी 9,000 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. त्यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पदभरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे या ठिकाणी एकदा मंजुरी मिळवलेली आहे आणि जी अंतिम मंजुरी आहे, शेवटची मंजुरी, ती मिळाल्यास लगेच या ठिकाणी सुरू होणार आहे. बघू शकता या ठिकाणी बघू शकता आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण देणार. बघू शकता होमगार्डांना आपत्कालीन मदतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, ठीक आहे, मदत केंद्रांची उभारणी करणे, या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार होमगार्डांना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी ही माहिती दिलेली आहे. आता पुढे या ठिकाणी भत्त्याबाबत त्यांनी विचार केलेला आहे. तर बघू शकता होईल या ठिकाणी काय वरचा पॉईंट या ठिकाणी दिली होईल. सध्या होमगार्डांना बघू शकता, हे हा पॉईंट शेवटचा नंतर होता परंतु आपण आधी घेतला. बघू शकता सध्या होमगार्डांना कामाच्या दिवसाचे किती? 670 रुपये मानधन दिले जाते. तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढविण्याची मागणी सुरू होती आधीपासूनच. त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे लवकरच याच्यामध्ये वाढ होणार आहे. याच्यामध्ये सर्व पेमेंट जर मिळून गेले या ठिकाणी 900 प्लस दिवसाचे पेमेंट तुमचे जात असते, हे लक्षात घ्यायचे. तर ही भरती लवकरच येईल. अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला मी लवकरच देत राहील. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.